नमस्कार. तसंच आमच्या मित्राने आणखी एक रेडी त्यांच्या म्हैशीला जाते, ती पण तशीच तयार केली आहे. आनंदाची बाब म्हणजे तिच्यापेक्षा ही 1 महिन्यात लहान आहे. दूध घालण्याची पद्धत, जंताचं औषध, सगळ्यात महत्त्वाचं जंताचं औषध काम करते. आणि जंताचं औषध आमच्या सुपरवायझर खाली त्यांनी जंताचं औषध देखील योग्य वेळी दिलेलं आहे. चांगले-चांगले पावडर्स, दुधाचा पुरवठा व्यवस्थित दिलेला आहे. त्यामुळे आता रेडी दुसरी आपल्याला आता बघायची आहे. या घेऊन या. हिच्या आईला पण आम्ही एच-एस-पीचं सिमेंट दिलं होतं. चंद्रा बुल होता. चंद्रा बुलची रेडी आहे ही. मालकाने देखील याच्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे. पायाची ठेवण बघा, लांबी बघा त्याची, रुंदी बघा. म्हणजे वासरू संगोपन ही काळाची गरज आहे. तुम्ही हरियाणा वगैरे गेला तर 1.5-2 लाख रुपये म्हैशीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यापेक्षा तुम्ही इथंच क्रॉस ब्रीड करून, इथंच त्याला चांगलं सिमेंट देऊन, अशी नवीन-नवीन वासरं, नवीन-नवीन म्हैशी आपल्या गोठ्यावर तयार करू शकताय. दुग्ध उत्पादनात, दुग्ध विकासात तुम्ही वाढ करू शकताय. आणि आता खरी गरज आहे की वंशावळीवर काम करण्याची. त्याचा टॅग नंबर व्यवस्थित घ्या मोबाईलमध्ये, व्हिडिओमध्ये. आणि हे त्याचं वयाचा प्रूफ देखील मी तुम्हाला द्यायला. मित्रांनो, आता पूर्वी कसं होत होतं, 10 म्हशी आहेत माझ्या, 15 म्हशी आहेत. पण जे दूध द्यायची क्षमता जी होती जनावरांमध्ये तेवढी नव्हती. आता असा विषय झालाय, की लोकांना याच्याकडे एक व्यावसायिकता म्हणून बघितलं जाते. यातून दूध उत्पादन करायचं, 2 पैसे मिळवायचे, घर प्रपंच, आपली जी काही दैनंदिन गरज आहे ती ह्या दुग्ध व्यवसायातून आपले आता नवीन मुलं करायला लागलेत. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर ब्रीडिंगवर काम करावं लागणार. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर ब्रीडिंगवर काम करत नाही, तुमचे डॉक्टर्स असू द्या, तुम्ही स्वतः मालक देखील आता बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. तुम्ही नेटवरून बऱ्यापैकी चौकशी करू शकता, माहिती घेऊ शकता. त्याद्वारे तुम्ही तुमच्या गाईला, तुमच्या म्हैशीला जोपर्यंत तुम्ही ब्रीडिंगवर काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये विकास साधू शकत नाही. त्याकरता काय करायचं आहे, ज्यावेळी म्हैस याई होईल, त्यावेळी तुमच्या डॉक्टरांशी त्या संदर्भात सल्लामसलत करून तुम्ही गेल्या वेळेला एच-एस-पीचं केलतं, आता ए-बी-सीचं हवं आहे. याच्यामध्ये जसं-जसं तुम्ही पुढे जाल, तसं-तसं ब्रीडिंगवर काम करेल. ए-बी-एसचं पण बुल चांगले आहेत, बाहुबली आहेत. ए-बी-सीचं बुल चांगले आहेत, त्यांचे पण तुम्ही काम करू शकता. एच-एस-बीचे बुल चांगले आहेत, त्याच्यावर तुम्ही काम करू शकताय. असं केल्यानंतर हा पूर्ण जो पट्टा आहे, ज्या लोकांच्याकडचे लाईव्हस्टॉक आहे, ते जास्त दुधाचे जर केला, तर पूर्वी जसं 10, 12, 15 जनावर पाळायला लागत होती, त्याचा मेंटेनन्स खर्च वाढवला, तो तुमचा कमी होणार आहे. तेच तुम्ही 5 ते 8 जनावरांमध्ये तेवढं दूध उत्पादन घेऊन तुमचं म्हणजे मॅनेजमेंट करेक्ट लावणार आहे. धन्यवाद.